तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच, कसोलीवरून मी डायरेक्ट दिल्लीला येणार होते. मग आम्ही तिकडने एक कॅब केली आणि दिल्लीला येऊन पोचलो. 12:30 वाजता येऊन पोचलो असेल. तिकडे स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी 5ची फ्लाईट बुक केली. पर पर्सन 14,000 रुपये तिकीट होतं. बोलले एवढं खर्च केलं आहे तर चला दिल्लीमध्ये 5पर्यंत कुठेतरी फिरूया. उठायला थोडा उशीर केला म्हणून जवळच्या जवळ सरोजिनी मार्केटला जायचा प्लॅन केला. दुपारी लंच न करता डायरेक्ट एअरपोर्टला जाऊन पोचलो. कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. त्याच्यामुळे मनामध्ये धाकधूक करत आम्ही एअरपोर्टला येऊन पोहोचलो. सगळ्यात मोठी गोष्ट तर इंडिगोवाल्यांचा इश्यू झालेला. एअर इंडियाने त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला. त्यांनी डायरेक्टली इंटरनॅशनल फ्लाईट दिल्ली टू मुंबई केलेली. म्हणजे जिथं 200 लोक बसून जातात तिथे 400 लोक बसून जाणार होती. आणि सगळ्यात मोठा टास्क होता की मला इकडनी मुंबईला येऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा मम्मीकडे जायचं होतं, कारण की माझ्या बहिणीचा साखरपुडा आणि आमच्या गावची यात्रा होती. त्याच्यामुळे हा प्रवास, उद्याचा प्रवास सगळं डोक्याला स्ट्रेसच होता. खूप सारेच फोटोज काढले आणि सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स होता माझा, कारण की मी याआधी खूपदा फ्लाईटमध्ये बसले, तुम्हाला सांगितलंच होतं. पण इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये बसायची माझी पहिलीच वेळ होती. माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. यांनी मला खूप काही गोष्टी समजून सांगितल्या. आमचं हे चंदीगडचं लग्न आम्हाला खूप महागात पडलं आणि ही खूप मोठी आठवण आमच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहील. कारण की फ्लाईट कॅन्सल, परत 1 दिवसाचा प्रवास, त्याच्यामध्ये 2-4 दिवस गेले. आम्हाला 2 दिवसामध्येच ही ट्रिप संपवायची होती, पण आमच्या 4-5 दिवस मोडले. चला आता मम्मीच्या इकडल्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तर बाय.